समाचार अब तक, सत्य का साहस। चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मारडा गावालगत वर्धा नदीच्या पात्रात वाळू उत्खनन सुरूच असून तस्करांनी धुमाकूळ घातलाय। सध्या वाळू घाटाचे लिलाव झालेले नाहीत। भाजपा व काँग्रेस पक्षाचे जुडलेले पदाधिकारी रेती तस्करीत गुंतलेले आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। अवैध वाळू तस्करीवर महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। सध्या वाळू घाट बंद आहे, वाळूचे भाव देखील कडाडले आहे। तस्करांनी आता नदी पात्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली। यात मारडा येथील सुभाषे आणि गणपते नावाच्या व्यक्ती वाळू तस्करीत अग्रेसर आहे। स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी नदी पात्रात 7/12 त्यांच्या नावावर केला आहे का अशी दोघांची वागणूक आहे। यांना पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांचे अभय आहे का असा देखील आरोप नागरिकांनी केला आहे। या व्यतिरिक्त या दोघांसोबत राजे नावाचा फंटर मदत करत असल्याचे समोर आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्वच वाळू घाटांवर तस्करांनी हल्लाबोल केला आहे। जंगलाच्या परिसरात एक नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा जमा असून जप्त करण्यात यावे अशी मागणी सर्व नागरिकांतर्फे होत आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट गुग्गुस।